पालख्या पुण्यामध्ये विसावल्यात आणि पालख्यांना पुण्यामध्ये आल्यानंतर आजचा दिवसभराचा दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात राहणार आहे। आपण आहोत नाना पेठेमध्ये। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ही प्रचंड गर्दी आहे सकाळचे 10 वाजण्याच्या आसपास। आणि आपण जर पाहिलं तर सगळे हे वारकरी आता नाश्त्याच्या तयारीत आहे आणि पुणेकर कुठली कसूर ठेवत नाही आहेत नाश्ता देण्यामध्ये। ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांना त्यांची नाश्त्याची सोय केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी गर्दी आहे तर नाश्ता घेण्यासाठी आहे आणि खास पुणेकरांनी आजच्या नाश्त्यामध्ये तर्रीबाज मिसळ ठेवलेली आहे। खरं तर पुण्यातील काही मित्रमंडळी आणि काही व्यावसायिक एकत्र येऊन त्यांनी या ठिकाणी ही जी सोय केलेली आहे या मिसळ पावची। तर ही सगळी मिसळ रात्रीपासून या मिसळची तयारी सुरू होती। जवळपास 10,000 नागरिकांना वारकऱ्यांना ही मिसळ खाऊ घातली जाणार आहे। नेमकं काय गणित आहे हे सगळं आपण विचारणार आहोत या सगळ्या मित्रमंडळींना। मला सांगा दादा, किती तयारी करण्यात आली, काय नेमकं किती? आमचं सर्वप्रथम पुण्यनगरीमध्ये सर्व वारकरी संप्रदायांचं व संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी दिंडींचं पुणे शहरामध्ये सहर्ष स्वागत करत आहे। इकडे आम्ही अनेक वर्षापासून आम्ही हा मिसळ वाटपाचा कार्यक्रम करतो। यंदाच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। यंदाच्या वर्षी आम्ही 10,000 लोकांसाठी मिसळ वाटपांचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। नक्कीच। तर ही मिसळ बनवण्याचं काम चाचा तुम्ही करताय, काय नेमकं किती कसं सांगाल याबद्दल? काय नाही, 10 वर्षांनी आम्ही हे खाऊ घालतोय वारकऱ्यांना, माऊलींना, आणि कसं मनाला समाधान वाटतो। हे 10 वर्षांनी हे चाललंय आमचं। तुम्ही वारीला कधी गेला? नाही, वारीला नाही गेलो, पण वारकऱ्यांना इथं आम्ही खाऊ घालतो। वारीला गेले नाही पण वारकऱ्यांना खाऊ घालण्यामध्ये जो आनंद असतो तोच या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय। पुन्हा एकदा आपण मागच्या बाजूला पाहूयात। गर्दी आहे सकाळच्या वेळेची आणि मिसळ पाव वरती ताव मारण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी गर्दी करून आहेत। प्रशांत मोहितेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नानापेठ, पुणे।